काय ग? अहो भाऊजी तुम्हाला सकाळी एवढं बडबड करत होतं पार हाणायला उठलं होतं तरी तुम्ही काहीच बोलला नाही. मग आता काय बोलते त्यांना? तुम्ही ना आता काहीच करू नका. तुम्ही फक्त त्यांचा मार खायचा बाकी राहिलाय, नाही तर तुमच्यात दमच नाही. अगं आपल्यातल्या आपल्यात पुढे दमन धमके देत असते. तो माझा भाऊ आहे, मी त्याचा भाऊ आहे. बरं ह्याच्यामधून लय आता एकमेकांचे डोकं फोडाफोडी करून तो दवाखान्यात जाणार, मी दवाखान्यात जाणार, परत केस बांधगडी होणार. ह्याच्यामध्ये कुणाचं घर जळणार आहे? आपलंच जळणार आहे ना, का लोकांचं जळणार आहे? तुला ती गोष्ट पण माहिती असेल, कसली हो? ती लय मोठं तुफान आल्याच्या नंतर बघ लोक घराचे दरवाजे खिडक्या बंद करतात. अगदी तसंच असतंय भांडणामध्ये ना. एखादं जर लय आपल्याला शिवेगाळ करत असेल, लय बोलत असेल, अशा वेळेस आहे ना आपण पण कान आणि डोळे बंद करायचे असतात. पुढच्याचं फक्त आहे ना ऐकून घ्यायचं असतं आणि शांत राहायचं असतं आणि ते शांत होण्याची वाट पाहायची असते. ह्याच्यातनंच आपला फायदा होत असतो. कसं आहे माहिती का, लोक काडी टाकून जातात ग, पण त्याच्यातनं होणारा जाळ आहे ना आपली राख केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी संयमाने घेणं फार गरजेचं असतं. लक्षात आलं का? हो, अगदी खरं आहे तुमचं. खरंच एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं असतं.